आज आपण जाणून घेणार आहोत तुळजापूरच्या आई तुळजाभवानीचं रहस्य. भक्तांच्या हाकेला क्षणात धावून येणाऱ्या या देवीला तुळजाभवानी हे नाव कसं पडलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी या मंदिराचा नेमका काय संबंध आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्राचीन शक्तिपीठाचा अद्भुत इतिहास. तुळजाभवानी मंदिराचा काही भाग अतिशय प्राचीन शैलीत बांधलेला आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन असावे, तर काहींच्या मते हे मंदिर 17व्या ते 18व्या शतकात बांधण्यात आले. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीच्या अवताराची कथा सांगितलेली आहे. असं म्हणतात की कृतयुगात कर्दम नावाचे ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव अनुभूती होते. ती अत्यंत सुंदर, पतिव्रता आणि धर्मपरायण स्त्री होती. काही काळानंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, पण त्यांचा सुखी संसार जास्त काळ टिकला नाही, कारण ऋषींचे लवकर निधन झाले. पतीच्या निधनानंतर अनुभूती सती जाणार होती, पण एका महान ऋषींनी तिला आपल्या लहान मुलासाठी जगण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ती मेरू पर्वताजवळील मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून कठोर तपश्चर्या करू लागली. एके दिवशी कुकुर नावाच्या दैत्यानं तिचे सौंदर्य पाहिले आणि त्याच्या मनात वाईट वासना निर्माण झाली. त्यानं अनुभूतीला जबरदस्तीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वतःचे रक्षण करण्यासाठी अनुभूतीनं आदी मायेचा धावा केला. भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देत देवी त्वरित त्या ठिकाणी प्रकट झाली आणि तिनं त्रिशूळानं त्या दैत्याचा वध केला. देवी इतक्या त्वरेनं धावून आली म्हणून तिला त्वरिता असं नाव मिळाले. पुढे त्वरिता या नावाचा अपभ्रंश होत तुळजा हे नाव प्रचलित झाले आणि देवी तुळजा भवानी म्हणून ओळखली जाऊ लागली. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून जाणारी देवी म्हणजे आई तुळजाभवानी. असंही मानलं जातं की त्रेतायुगात प्रभू श्रीरामांनी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरांनी आणि कलियुगात असंख्य भक्तांनी या देवीची आराधना केली आहे आणि देवी सगळ्यांच्या हाकेला धावून जाते. मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराला परमार दरवाजा म्हणतात. जगदेव परमार नावाच्या महान भक्तानं स्वतःचं मस्तक 7 वेळा देवीला अर्पण केले होते अशी आख्यायिका सांगितली जाते. त्या संदर्भातील शिलालेख आजही या दरवाजावर कोरलेले आहेत. सभामंडपाच्या पश्चिम दिशेला गाभारा असून चांदीच्या सिंहासनावर श्री तुळजाभवानी मातेची प्रसन्न आणि रेखीव मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणातील असून अष्टभुजा महिषासूर मर्दिनीच्या रूपात आहे. वर्षातून 3 वेळा देवी निद्रेसाठी जात असल्याची परंपरा आहे, त्यामुळे त्या काळात भक्तांना देवीचे दर्शन मिळत नाही. मंदिर परिसरात अनेक सुंदर आणि आकर्षक शिल्पे आहेत. तसेच येथे कल्लोळ तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर आणि शंकर मंदिरही पाहायला मिळतात. आई तुळजाभवानी ही केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर संपूर्ण भारतातील लाखो भक्तांची श्रद्धास्थान आहे. भक्तांच्या संकटात त्वरित धावून जाणारी आई म्हणून तिची ओळख आजही कायम आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.